सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचा नाशिकमध्ये भव्य जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। नाशिक शहरातील विविध प्रश्नांवर त्यांनी नागरिकांशी संवाद साधून मोदी सरकारला निशाणा केलाय। शहरात घडलेल्या 3 मोठ्या प्रकारांमुळे नाशिक शहराला गालबोट लागले। खरात प्रकरणात मोठमोठ्या नेत्यांचा सहभाग, TCS प्रकरणात हिंदू मुस्लिम वाद उभा करून भांडणे लावली जाते, तर नीट पेपर फुटीच्या प्रकरणी सरकारचा डाव, शिक्षण व्यवस्था विकायला काढली आहे की काय, अशी टीका यावेळी सुजात आंबेडकर यांनी केली आहे। नाशिक रोड जेलरोड भागातील राजेश्वरी चौकात वंचित बहुजन आघाडीचे नाशिक महानगर अध्यक्ष आणि दयावान फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिनेश जाधव आयोजित केलेल्या जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्यामुळे नाशिक मधील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। मधुर भीम गीतांनी आणि जय भीमांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता। दिनेश जाधव यांच्या प्रवेशाने वंचित बहुजन आघाडीची नाशिक शहरात ताकद वाढली असून नवयुवकांना चांगला मार्गदर्शक, समाजरक्षक युवा नेता मिळाल्याचा आनंद होत असल्याची भावना युवा नेता सुजात आंबेडकर यांनी बोलताना व्यक्त केली आहे। यावेळी नाशिक जिल्हा निरीक्षक दिशा शेख, जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल दिनेश जाधव व मित्रपरिवाराने कौतुक केले। या भव्य संवाद मेळावा दरम्यान MJ फाउंडेशनच्या मृणाली मतेश जेडगुले, सामनगाव येथील शुभम जगताप, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे OBC सेल नाशिक रोड अध्यक्ष नामदेव गोपाळ, हेमंत प्रधान, अमोल सोळस, अजित पवार यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला। या जनसंवाद मेळाव्याचे आयोजन नाशिक महानगर अध्यक्ष दिनेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष लीना खरे, शहर उपाध्यक्ष उषा पगारे, मोनिका जाधव, बाळा जाधव, महासचिव हर्षल जाधव, उपाध्यक्ष विकी मकासरे, सचिव भूषण बच्छवाल, दीपक पगारे, ओम पिशबे, शरद भोगे, वैभव शेरकर, मिलिंद उबाळे, सागर रिपोटे, उदय कांगुडे, सूरज शेजवळ, पवन वारुळकर, किरण गायकवाड, सिद्धांत जाधव यांनी केलाय। प्रास्ताविक गोकुळ लोखंडे यांनी केले, तर सूत्रसंचालन विश्वनाथ भालेराव यांनी केले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। आपले आशास्थान, श्रद्धास्थान आणि वंचित बहुजन आघाडीचे फायर ब्रँड आपले सुजात दादा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत। खरं तर मी आपल्या जिल्ह्याचे युवा तरुण तडफदार जिल्हा अध्यक्ष चेतन दादा गांगुर्डे यांना मी धन्यवाद देतो। पक्षाच्या निरीक्षक दिशामाई यांचं मी मनापासून आभार मानतो आणि सुजात दादांचंही मनापासून आभार मानतो का आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला नाशिक महानगर अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली, मला वंचित बहुजन आघाडीमध्ये संघटन करण्याची संधी दिली। मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो। दादा, तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही। आमची आन बान शान आणि आमची जान पण आंबेडकर, फक्त आंबेडकर। मी जोपर्यंत या पदावर आहे दादा, मी तोपर्यंत मला शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचं मोठ्या प्रमाणात संघटन करल। बूथ संघटनापासून, शाखेपासून, विभागापासून शहरापर्यंत मी प्रत्येक प्रभागामध्ये मी संघटन करतो आणि करत राहील हे आपल्याला शाश्वती देतो आणि थांबतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम, जय 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 भीम। आपल्याला जर आठवत असेल तर भारत देश हा 2दा युद्धाला गेलेला आणि जेव्हा आपण युद्धाला गेलेलो तेव्हा शहरामध्ये ठिकठिकाणी सायरन आणि भोंगे लावले होते की जेव्हा शत्रूचं विमान यायचं आपल्यावरती बॉम्ब टाकायला तेव्हा ते भोंगे आणि सायरन वाजायचे भोंग करून आणि लोकांना कळायचं की आता घरातले दिवे बंद केले पाहिजेत, दारं खिडक्या पडदे बंद केले पाहिजेत आणि तमाम चुडूप अंधार करून आपण घरात बसलं पाहिजे कारण समोरनं विमानं बॉम्ब टाकायला येणार आहे। आता त्याच प्रकारचा एक नवीन सायरन आणि भोंगा या भारतात चालू झालाय। दर महिन्याला एका रविवारी हा भोंगा वाजतो आणि जेव्हा हा भोंगा वाजला की अख्ख्या भारत देशाला कळतं की आता आपल्यावरती मोठा बॉम्ब पडणार आहे। तर हा जेव्हा भोंगा वाजतो तेव्हा आवाज येतो, मित्रो
मन की बात लागते आणि मन की बात लागली की नरेंद्र मोदी येऊन त्यांचं प्रवचन देऊन जातात आणि मग नरेंद्र मोदींनी त्यांचं प्रवचन दिलं की भारताच्या नागरिकांना कळतं की आता आपल्या देशाची वाट लागलेली आणि दर मन की बात मध्ये त्याच प्रकारे आपल्याला गोष्टी घडताना दिसतात. आता मागच्याच आठवड्यात नरेंद्र मोदी मन की बात सांगायला आले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल नका वापरू, लग्न करू नका, लांबचा प्रवास टाळा. बरं, नरेंद्र मोदी आज कुठे? नेदरलँड्स मध्ये. इथे लोकांना सांगतात नाशिकवरनं ओझरला नका जाऊ, पण स्वतः दिल्लीवरनं नेदरलँड्सला गेले. दुसऱ्या बाजूला मित्रांनो एक समजून घ्या की जेव्हा 2014 मध्ये भाजप प्रचार करत होती आणि नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले होते, त्यांनी आपल्याला आमिष काय दाखवली होती? आजचे दिन आएंगे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवू, प्रत्येकाला सोयी सुविधा मिळतील, प्रत्येकाच्या अकाउंट मध्ये 15 लाख येतील, आपण भारताला विश्वगुरू करू, सुपर पॉवर करू, नंबर 1 चा देश करू. अरे घंटा काय झालं याच्यातलं? आज परिस्थिती बघा. जे आपल्या घरात सिलेंडर येत होते ते सिलेंडर येणं बंद झाले. जे आपण कमवलेल्या पैशांनी सोनं घेत होतो ते सोनं घेऊ नका म्हणतायत. जे आपण स्वतःच्या पैशांनी डिझेल आणि पेट्रोल वापरत होतो ते प्रवासासाठी वापरत होतो, कामासाठी वापरत होतो, ते म्हणतात आता डिझेल आणि पेट्रोल नका वापरू. वेळ खूप कमी आहे, बोलायचं खूप जास्त होतं, कारण नाशिक हे समृद्ध नाशिक भकास आणि बंगाल करून टाकण्याचं काम, कंगाल करून टाकण्याचं काम इथल्या भारतीय जनता पार्टी आणि RSS न केलेलं आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती नाशिक मध्ये आज फक्त 2 पक्ष चर्चेत आहे. एकाचं नाव आहे भारतीय जनता पक्ष, जो जनतेच्या मनाच्या विरुद्ध जाऊन काम करतोय, आणि दुसरा आहे वंचित बहुजन आघाडी, जो लोकांच्या मनाप्रमाणे काम करतोय. हे 2 पक्ष फक्त नाशिक मध्ये शिल्लक राहिलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपल्याला जर काही भूमिका घ्यायच्या असतील, आज आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सभाचं आयोजन केलंय. याचा नेमका हेतू काय आहे? आज आपल्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सुजातदादा आंबेडकर आले. अरे कोण सुजातदादा आंबेडकर आहेत? या देशाची राजसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता ज्या RSSच्या तालावरती चालते, त्या RSSच्या कार्यालयावर आंदोलन करणारे सुजातदादा आंबेडकर आज आपल्या समोर आलेले आहेत. आणि या व्यवस्थेला हादरा जर कोणी बसू शकत असेल, या व्यवस्थेला प्रश्न जर कोणी विचारू शकत असेल, या व्यवस्थेच्या डोळ्यात घालून बोलण्याची हिंमत जर कोणी करू शकत असेल, तर ते गांधी, पवार, ठाकरे नाही, ते आंबेडकर आहेत. इथल्या महाराष्ट्रानं आता लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज जर आपल्याला इथली संविधान वाचवायचं असेल, मानवतावादी लढाई लढायची असेल, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दादा, नाशिकच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, काय निकाल लागला आपल्या हातात आहे. इथल्या प्रस्थापित पक्षांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पैशांपुढे, EVM पुढे पाय टाकले, परंतु कोणत्याही प्रकारची संसाधनं नसताना वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगरपालिका लढली, स्वाभिमानाने लढली. आणि आज आमच्याकडे इतके माणसं तयार झालेत. 2024 ची निवडणूक जरी आम्ही हरलो असलो तरी 2029 ची निवडणूक जिंकण्याची आमची ही तयारी होती, हे आम्ही लक्षात घ्या. आज दिनेश दादांच्या माध्यमातून आज जो पक्षप्रवेश आपण केला, दादांना पक्षामध्ये येऊन 2 महिने झालेत, 2 महिने होऊन 2 महिने झालेत. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करणारा पहिला शहराध्यक्ष हे दिनेश दादा आहेत, हे मी अभिमानानं सांगतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, जिल्ह्याचं नेतृत्व माझ्याकडे आहे. मला ग्रामीण भागामध्येही काम करावं लागतं. शहरामध्ये काम करणारं कोणीतरी हवं होतं. शहरामध्ये शहरातल्या लोकांच्या समस्या जाणून घेणारं कोणीतरी हवं होतं. शहरातल्या समस्यांना वाचा फोडणारं कोणीतरी हवं होतं. 6 महिन्यापासून दिनेश दादा संपर्कात होते. 6 महिन्यापूर्वी विचारणा केली, दादा मला पक्षात यायचंय, मला पक्षामध्ये घ्याल का? त्यावेळेस एका व्यक्तीला आम्ही पद दिलं, ते रवी अण्णा नागरे सुद्धा आज आमच्या सोबत आहे, परंतु त्यांना जबाबदारी पार पाडता आली नाही. त्यांनी सांगितलं की मी युनियनचं काम करणारा माणूस आहे, मला कामगारांचं संघटन करायचं आहे. आणि मग रवी अण्णा नागरेंना थोडंसं बाजूला ठेवून दिनेश दादांना या ठिकाणी संधी दिली, आणि या संधीचं सोनं झालेलं आम्हाला आज समोर दिसतंय. आज नाशिकची जर परिस्थिती बघितली दादा, आज या विभागात उभा राहून बोलतो, इथं हाकेच्या अंतरावरती नांदूर नाका आहे. नांदूर नाक्यामध्ये आमच्या शहरात जिल्ह्याचे उपाध्यक्ष राजूभाऊ धोत्रे या ठिकाणी बसलेत. त्यांच्या मुलाचा इथल्या प्रस्थापितांनी खून केला. इथली प्रस्थापित व्यवस्था त्यांना न्याय देत नव्हती. अरे एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आहे, ज्यांच्या एका फोननं नाशिक मधला सगळ्यात नगरसेवक 9 महिने जेलमध्ये राहिलेला आहे. ही ताकद प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे. जय भीम. लाज नाही वाटली
ऐकली पाहिजे बघा. एवढ्या एका नाऱ्यावर अख्खा देश चाललाय. मंचावर उपस्थित मान्यवर, या नाशिक जिल्ह्याची समन्वयक असल्यामुळे नाशिक जिल्हा कमिटी, शहर कमिटी, नाशिक तालुका कमिटी, युवा कमिटी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि इतरही वंचितशी जोडलेल्या जितक्या काही संघटना आहेत त्या सगळ्यांचे मी आभार मानते. मागच्या 2 दिवसामध्ये सुजातभाईचा जो एकदम टाईट शेड्यूल दौरा चाललाय आणि त्यात कार्यकर्त्यांची जी मेहनत दिसतीये त्या तुमच्या जिद्दीला, तुमच्या तळमळीला मी सलाम करते, तुमचे आभार मानते. कारण की माझी आई म्हणायची, वावरात गेलं तर लाकूड भेटत नाही, माणूस भेटणं अवघड आहे. ते बी सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात 42 डिग्री सेल्सिअस चालू असताना एवढे माणसं रुपया फेकून न मारता फक्त आंबेडकर या नावाच्या जोरावर इथे जमा होतात, तर ती ताकद काय असेल, ती ऊर्जा काय असेल